महिन्याला पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या काळात केलेल्या भक्तीचे दान फळ इतर महिन्यांच्या तुलनेत कैक पटीने जास्त मिळत असते। त्यातही दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते। त्याचबरोबर आपण अधिक महिन्यात 30 कोटी देवांचे हे वास्तव्य आपल्या पृथ्वी तलावर आलेले असते, म्हणून या महिन्यामध्ये 33 वस्तू देण्याचं अतिशय महत्त्व असतं। म्हणून या महिन्यामध्ये आपण 33 दीपदान असेल, 33 अनारसे असेल, हे आपल्याला दान द्यायचे असतात। पण आता हे दीपदान कधी करायचे, कुठे करायचे आणि कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अधिक मासाला सुरू झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही दीपदान करू शकता। मात्र खालील तिथी अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात। बघा, आपण संपूर्ण दिवस महत्त्वाचा असतो, पण त्यामध्ये काही तिथी असतात, त्याचं एक वेगळंच महत्त्वाचं असतं। अधिक महिना संपूर्ण महत्त्वाचा असतो। शुद्ध किंवा वद्य एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, शेवटचा दिवस म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस, व्यतिपात आणि वैधृती योग असणारे दिवस अशा तिथी खूप महत्त्वाच्या असतात। त्याचबरोबर शक्यतो वेळ असेल तर सायंकाळी प्रदोष काळात दीपदान करावे। आपण नेहमी म्हणतो की लक्ष्मी येण्याची वेळ ही दीपदानासाठी खूप महत्त्वाची असते। तर दीपदान कुठे करायचे, दिवे कुठे लावायचे याबद्दल शास्त्रात काही मुख्य ठिकाणी आहेत, आपण सांगितली आहेत, ते बघूया आपण। शास्त्र असं सांगतं की देवघर, आपल्या घरातील देवघर आहे ते आपल्या कुलदेवांसमोर, आपल्या किंवा लक्ष्मी विष्णू समोर, विष्णू नारायणासमोर, त्याचबरोबर आपल्या गुरूंसमोर, त्याचबरोबर तुळशीसमोर, तुळशीच्या अंगणात असलेल्या तुळशीपाशी दिवा लावणे अत्यंत शुभ असते। आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण तरीही नव्याने सांगण्याचा प्रयत्न करते। नदी काठी आपण बघतो जिथे जलप्रवाह वाहत असतो, तिथे पाण्याच्या ठिकाणी आपण जर दीपदान केल्याने पितृदोष हा निवारण होत असतो। आपल्या घरातील माठाजवळ म्हणजे पाण्याचं जे तिथे पिण्याचं पाणी ठेवलेलं असतं, तिथे पण आपण दीपदान करू शकतो। मंदिरात, शिवमंदिर, आता शिवमंदिर असेल, विष्णू मंदिर असेल किंवा कुठल्याही आपल्या गुरूंचं, स्वामींचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मठ मंदिर असेल तरीही चालेल। पिंपळाच्या झाडाखाली येथे दीपदान केल्याने सर्व देवांचा आशीर्वाद मिळतो। तसेच पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचा स्वरूप मानले गेलेलं आहे। 33 दिवे लावण्याचे नियम आणि विधी, अधिक मासात 33 दिवे लावण्याची परंपरा आहे। हे दिवे कसे लावावेत याचे काही नियम खालीलप्रमाणे आहेत। त्यातला पहिला आहे दिव्याचं स्वरूप, दिवे शक्यतो तांब्याचे। बघा, तांब्याच्या दिव्याला ह्या दिवसामध्ये खूप महत्त्व असतं। पितळेचे किंवा मातीचे दिवा, आता जर सपोज तुमच्याकडे तांब्याचे दिवे नाही घेऊ शकत तर तुम्ही पितळेचे असेल तर पितळेचे, नाही तर तुम्ही पंती घेतली तरीही चालेल। अनेकांकडे कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून ते दान करण्याची सुद्धा पद्धत आहे, म्हणजे तुम्ही हे सुद्धा लावू शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशी। पण यात गुळ वापर करून कणिक मळली जाते। बघा, दिव्यात शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा। वात कशी करावी, आता आपण जे दिव्यांना वात लावणार आहोत त्याची वात कशी असायला पाहिजे। दिव्यात ही फुलवात असणं खूप शुभ मानलं गेलं आहे, किंवा लांब वात, आपण म्हणतो ना 33 दिवे लावताना दिव्यात एक वात किंवा एक मोठा तबकात 33 वातींचे दिवे लावले जातात। प्रत्येक दिव्यामध्ये एक छोटीशी फुलवात ही तुपात भिजवून ठेवली जाते आणि ते दिवे प्रज्वलित केले जातात। पण आता आपण काय करणार आहोत, आपण कोणतीही सेवा करण्या अगोदर संकल्प करायचा आहे आणि पूजा दीपदान करण्यापूर्वी हात जोडून श्री भगवान विष्णूंना म्हणजेच पुरुषोत्तमांचे ध्यान करायचे आहे। आपण हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायची, तुळशीपत्र घ्यायचं आहे। महिलांनी तुळशीपत्र तोडू नये आणि हे तुळशीपत्र हातात घेऊन आपल्याला म्हणायचं आहे, माझ्या हातून घडलेल्या पापांचे शालन व्हावे आणि मला अक्षय पुण्य मिळावे असा संकल्प करावा। दिव्याला गंध, अक्षता आणि फूल वाहून पूजा करावी। आता 33 दिवे हे पाणी आहे जे तांब्यात टाकून द्यायचं आहे। आता हे 33 दिव्यांचे महत्त्व काय आहे बघूया। 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवांचे पूजन। अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत। जसं की आपल्या सर्वांना माहिती, हा संपूर्ण महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। जसं 33 दिवे हे 33 कोटी देवांचे प्रतीक मानले जात आहे। अंधकार दूर करणे, दिवा हा प्रकाश देतो। ज्या ठिकाणी आपण दिवा लावतो तिथे प्रकाशमय होतं, म्हणजे तेथील अंधकार दूर होत असतो। दिवा हा ज्ञानाचा आणि तेजाचे प्रतीक आहे, म्हणून दीपदानामुळे आयुष्यातील दुःख, दैन्य, दारिद्र्य, अज्ञान दूर होऊन सुख समृद्धी येत असते।
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिथे दिवा लावतो तिथे उजेड असतो. जिथे आपण दिवाळीच्या वेळेस बघा दिव्यांनी उजळून टाकतो, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची एक वाईट शक्तीसुद्धा वास करीत नाही. पुण्यप्राप्ती. शास्त्रात म्हटले जाते की अधिक मासात जो मनुष्य दीपदान करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकाची यातना सोसावी लागत नाही. लक्ष्मी प्राप्ती. दररोज सायंकाळी तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. म्हणजे आपण म्हणतो ना, लक्ष्मी स्थिर राहत नाही. याच्यासाठी रोज संध्याकाळी आपल्या दारासमोर आणि तुळशीजवळ दिवा लावावा लागतो. विशेष टिप. आता एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर जर तुम्हाला दररोज 33 दिवे लावणे शक्य नसेल तर अधिक मासाच्या शेवटी दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्ही 33 दिवे लावून त्यांनी दान करायचं, त्याचं दान करायचं. हे दान तुम्ही मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला करू शकता. तुम्ही पाण्याच्या ठिकाणी सुद्धा हे करू शकता. मंदिरात, मठात, स्वामीच्या केंद्रात तुम्ही हे दान करू शकता. आता आपण जेव्हा दिवे प्रज्वलित करतो तेव्हा ते दिवे लावताना एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र म्हणत राहायचा आहे आपल्याला. कारण की आपण जेव्हा दिवे प्रज्वलित करतो ना तेव्हा आपल्याला असं नको हे व्हायला की आपण दिवे प्रज्वलित करतो आणि त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आपल्याकडे रोज संध्याकाळी शुभम करोति कल्याणम हा मंत्र म्हटला जातो. पण जेव्हा ते अधिक मासातले 33 दिवे असतात तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्रासहितच आपण ह्या महिन्यात दिवे असेल किंवा आपल्या देवाची पूजा असेल किंवा तुळशीला पाणी अर्पण करणं असेल, तुळशीला हळद कुंकू अर्पण करणं असेल, हे करणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला 33 दिवे कुठे लावायचे, कधी लावायचे हे तुम्हाला समजलं की दिवे हे कधी लावायचे. पौर्णिमा असेल, एकादशी असेल, चतुर्दशी असेल, ह्या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ इथे संपते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.